योगेश, निशांत, प्रशांत। धन्यवाद प्रीतम सर। चलिए मैच की ओर बढ़ेंगे। ओवर की अगली गेंद, एक अच्छा शॉट देखने को मिलता हुआ डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में। कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर। मिलेंगे 4 और इस 4 रन के साथ स्कोर बोर्ड पर देखने को मिलते हुए 4 रन। गेंदबाज 5 रन। पहली गेंद वाइड देखने को मिली थी। पहली ओवर मैदान पर मार्गस्थ है मिस्टर अजय। ऑन बॉलिंग मार्क आप देख रहे हो। दोनों सलामी बल्लेबाज मैदान पर मौजूद है। एक छोर से योगेश और दूसरी छोर से प्रशांत नजर आ रहे। अगली गेंद योगेश के लिए। धीमी गति से गेंदबाजी की गई थी, बल्लेबाज को चकमा दिया। यहां पर डॉट गेंद मैदान पर देखने को मिलती हुई। पहली ओवर मैदान पर मार्गस्थ है। किले खोज और एसएस रियल टाइगर 11, इस दोनों टीमों के बीच में मैच चलती हुई नजर आ रही है। अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, बड़ा हिट लगाना चाहते थे, आउटसाइड एज देखने को मिलती हुई। सेफ जोन में गेंद ट्रेवल करेगी। यहां पर उसी का फायदा उठाते हुए आसानी के साथ 1 रन से भागकर कंप्लीट किया गया। इससे 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ टोटल स्कोर बोर्ड पर देखने को मिलेंगे 6 रन, 6 रन ऑन द बोर्ड। किले खोज टीम पहले बल्लेबाजी करती हुई नजर आ रही है। एक अच्छी शुरुआत पहली ओवर मैदान पर चलती हुई नजर आ रही है। शॉर्ट पिच गेंद थी, धीमी गति से की गई गेंदबाजी। बल्लेबाज बड़ी हिट लगाना चाहते थे, डॉट गेंद मैदान पर देखने को मिलती हुई। प्लीज दोनों ही टीम अपने 12वें खिलाड़ी को समालोचन कक्ष में भेजे। एसएस रियल टाइगर 11 टीम अपना 12वां खिलाड़ी समालोचन कक्ष में भेजे प्लीज। ओवर की अगली गेंद 2 रन भागकर कंप्लीट किए गए। इसके साथ पहली ओवर की समाप्ति होती हुई। एक ओवर के समापन के बाद स्कोर बोर्ड पर देखने को मिलते हुए 8 रन, 8 रन ऑन द बोर्ड। चलिए फिर से एक बार मैच की ओर बढ़ेंगे। दूसरी ओवर मैदान पर चलती हुई नजर आ रही है। इस बार स्विच हिट शॉट देखने को मिल रहा है। खिलाड़ी गेंद के पीछे भाग रहे हैं यहां पर, लेकिन गेंद की गति ज्यादा होने के कारण यहां पर गेंद निकल जाती हुई मैदान के बाहर। 4 रनों के लिए स्कोर बढ़ता हुआ 4 रन के साथ इस चौके के साथ टोटल स्कोर बोर्ड पर लगाए जा चुके 12 रन। दूसरी ओवर मैदान पर चल रही है। दूसरी ओवर की पहली गेंद लेकर आए थे विशाल और पहली गेंद पर एक बड़ा आक्रमण देखने को मिलता हुआ बल्लेबाज की ओर से। योगेश और प्रशांत की सलामी जोड़ी मैदान पर खेलती हुई नजर आ रही है। अगली गेंद करने के लिए फिर से एक बार विशाल अंपायर की बाई ओर से तैयार। इस बार लाउड अपील की गई है। इस अपील को अंपायर ने खारिज किया और लेग बाइस के रूप में 1 रन भागकर कंप्लीट किया जाता हुआ। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स देखने को मिलती हुई। स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ 13 रन ऑन द बोर्ड लगाए जा चुके हैं। एक अच्छी स्थिति में नजर आती हुई किले खोज टीम। अगली गेंद अतिरिक्त शफल होके पीछे की ओर शॉट खेलना चाहते थे, वहां पर बल्लेबाज डॉट हुए बिहाइंड द विकेट। अच्छी कीपिंग नजर आती हुई।
अगली गेंद फिर से एक बार विशाल, इस बार तेज तरार गेंदबाजी, आउटसाइड एज देखने को मिली थी। एचटी रक्षक थोड़ी सी वहां पर गलती करते हुए नजर आ रहे, उसी का फायदा उठाते हुए आसानी के साथ एक रन मुकम्मल किया जाता हुआ। स्कोरबोर्ड पर 14 रन लगाए जा चुके। एक अच्छी मैच और आज के दिन की, पहले दिन की आखिरी मैच मैदान पर चलती हुई नजर आ रही है। एक ओर से किले खोज तो दूसरी ओर से एसएस रियल टाइगर 11 टीम नजर आ रही है। अगली गेंद, एक अच्छा शॉट, परफेक्ट मिडल ऑन द बैट, गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर, डीप स्क्वायर लेग में आता हुआ एक खनखनित 6 रन। और इस 6 रन के साथ अब टोटल स्कोर बोर्ड पर 20 रन लगाए जा चुके। एक अच्छी स्थिति में किले खोज टीम नजर आ रही है। दोनों ही सलामी बल्लेबाज पूरी तरह से बल्लेबाज पर आक्रमण करते हुए नजर आ रहे। योगेश के बल्ले से निकलता हुआ 6 रन। अगली गेंद करने के लिए फिर से एक बार विशाल, बॉलिंग ट्रैक पर तैयार, इस बार फिर से एक बार सफल होकर बड़ी हिट लगाने का प्रयास था, मिस हुए वहां पर बल्लेबाज। डॉट गेंद मैदान पर देखने को मिलती हुई और इस डॉट गेंद के साथ 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोरबोर्ड पर और दोनों ही सलामी बल्लेबाज अभी भी विकेट पर मौजूद है। हेलो, हॅलो, सुस्वागतम. किल्ले खोज आणि एस एस रियल टायगर 11 संघादरम्यान हा सामना सुरू आहे आणि तिसरी षटक मैदानात सुरू होते. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर गोलंदाज अजय याचा स्वागत केलंय 6 धावेने. काय सुंदर फटका सजवलाय, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषाच्या बाहेर 6 धावेकरिता. वैयक्तिक दुसरी आणि संघासाठी तिसरी षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज अजय आणि पहिल्या चेंडूवर एक खूपच सुंदर असा फटका सजत असताना फलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला भेटतोय. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी किल्ले खोज या संघाकडून. दोन्ही सलामी फलंदाज अजूनही विकेटवर उपस्थित आहेत आणि खूपच सुंदर अशी फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू यावेळेस हलकासा चेंडूला फिरवला या ठिकाणी गोलंदाजांनी आणि डॉट चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस स्विच हिटचा फटका ट्राय केला होता फलंदाजांनी, परंतु यश भेटलं नाही आणि 22च्या रूपात एक धाव ही धावून पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 नि भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकडेवर. 27 धावा फडकावर लावल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना किल्ले खोज संघाला आपण पाहतोय. दोन्ही सलामी फलंदाज एका दिशेने योगेश आणि दुसऱ्या दिशेने प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज पाहायला मिळते.
संदीप हाडू यांनी समालोचन कक्षामध्ये यावे प्लीज. दरम्यान षटकातील पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड एज पाहायला भेटते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकडेवर. दरम्यान पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अजय सज्ज होतो. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते परंतु मिसफिल्डिंग पाहायला मिळते आणि चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 4 धावे करिता. धावसंख्येत होते 4 ने भर. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 33 या आकडेवर. खूपच सुंदर सुरुवात करत असताना किल्ले खोज संघ आपल्याला पाहायला भेटतोय. स्कोर बोर्ड पर देखा जाए तो 33 रन्स देखने को मिल रहे. हर ओवर के बाद 11 की रन रेट से यहाँ पर रन्स लगाए जा रहे. किले खोज टीम की ओर से एक अच्छी बल्लेबाजी. दोनों ही सलामी बल्लेबाज अभी भी विकेट पर मौजूद है. एक ओर से देखा जाए तो योगेश और दूसरी ओर से प्रशांत पूरी तरह से कहर बरसाते हुए नजर आ रहे हैं यहाँ पर गेंदबाज पर. इस बार अतिरिक्त भार से गेंदबाजी की गई है. वाइड गेंद. एक अतिरिक्त रन यहाँ पर दिया जाता हुआ और स्कोरबोर्ड पर देखने को मिलते हुए 34 रन्स. अगली गेंद अंपायर की बाई ओर से फिर से एक बार गेंदबाज जगदीश. इस बार अच्छी लाइन लेंथ पर गेंदबाजी की जाती हुई. डॉट गेंद मैदान पर देखने को मिलती हुई. अगली गेंद लेकर फिर से एक बार जगदीश. इस बार सीधे बल्ले से शॉट खेला गया है. खिलाड़ी वहां पर मौजूद है. अच्छी फील्डिंग देखने को मिलती हुई. गेंद को पकड़कर फेंका जाए तब तक के लिए आसानी के साथ 2 रन्स भागकर कंप्लीट किए गए. स्कोर बढ़ता हुआ 2 रन के साथ स्कोरबोर्ड पर अब मात्र देखने को मिलते हुए 36 रन्स. अच्छी बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है किले खोज टीम की ओर से. इस बार अच्छा शॉट था. अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिली है. जरूर अपने टीम के लिए 5 रन बचाते हुए वहां पर फील्डर नजर आए. (37 रन्स पर खेलते हुई टीम नजर आ रही है. अगली गेंद के लिए फिर से एक बार जगदीश ऑन बॉलिंग ट्रैक का सज्ज होते हुए नजर आ रहे. इस बार जोन में गेंदबाजी की गई थी. एक अच्छा शॉट मिडल ऑन द बैट से गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर. मिलेंगे 6 रन्स. एक बेहतरीन शॉट देखने को मिला यहां पर. डीप मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद थे लेकिन उसके ऊपर से गेंद निकल जाती हुई 6 रन्स के लिए. स्कोर बढ़ता हुआ 6 रन के साथ टोटल 43 रनों पर.
अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है। अगली गेंद लेकर फिर से एक बार जगदीश, इस बार शॉर्ट पिच गेंदबाजी की गई थी, मिस टाइम शॉट वहां पर खेला गया था, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में देखने को मिलती हुई आसानी के साथ 2 रन भागकर कंप्लीट किए गए। इस 2 रन के साथ स्कोरबोर्ड पर देखने को मिलते हुए 45 रन। चौथी ओवर इस इनिंग की मैदान पर चल रही है। मिस्टर जगदीश अंपायर की बाई ओर से गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार हल्का सा बाहर की ओर गेंद को निकाला था और आउटसाइड एज देखने को मिली, और बिहाइंड द विकेट कीपर की ओर से एक अच्छा कैच, और यहाँ पर पहला झटका योगेश के रूप में यहाँ पर पहला झटका टीम को बैठता हुआ। आने वाला नया बल्लेबाज अब नजर आएगा मिस्टर योगी। विकेट पर योगी और प्रशांत की जोड़ी अब देखने को मिलेगी किले कोहोज टीम की ओर से। आज के दिन का आखिरी मैच मैदान पर चल रहा है। पहले बल्लेबाजी करती हुई किले कोहोज टीम नजर आ रही है, और यहाँ पर गेंदबाजी करती हुई एसएस रियल टाइगर 11 टीम। चलिए गेम को थोड़ा सा स्पीड अप कीजिए। अभी भी देखा जाए तो इस पहली इनिंग की आखिरी ओवर आनी शेष है। चलिए आखिरी ओवर लेकर संजय ऑन बॉलिंग मार्क सज्ज होते हुए। पहली गेंद अच्छे लाइन लेंथ पर की गई थी। डॉट गेंद के साथ यहाँ पर शुरुआत की गई है। इस पहले इनिंग की आखिरी ओवर मैदान पर चलती हुई नजर आ रही है मिस्टर संजय, और चौथी ओवर की आखिरी गेंद पर विकेट का पतन देखने को मिला था। इस बार अगली गेंद, इस बार काफी बढ़िया शॉट है, मिडल ऑन द बैट, गेंद को फेंक दिया है सीमा रेखा के बाहर, मिलेंगे 6 रन। और इस 6 रन के साथ अगर देखा जाए तो स्कोरबोर्ड पर टोटल देखने को मिल रहे 51। एक अच्छे लक्ष्य तक पहुंच चुकी है अब तक किले कोहोज टीम। अब एक फिनिशिंग टच दिया जाए तो बिल्कुल इस मैच में मजा देखने को मिलेगा। संजय बॉलिंग मार्क पर तैनात है। पहली गेंद डॉट फेंकी थी, लेकिन उसके बाद अगली गेंद जोन में दे बैठे और उस गेंद पर एक अच्छा शॉट देखने को मिला। स्ट्राइक पर बल्लेबाज प्रशांत नजर आते हुए सलामी बल्लेबाज के रूप में मैदान पर एंटर हुए थे। अब तक अपने टीम के लिए पूरी तरह से एक तरफा खेल करते हुए नजर आ रहे। इस बार 22 के रूप में 1 रन चुराते हुए दोनों ही बल्लेबाज। स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ टोटल स्कोर बोर्ड पर देखने को मिलते हुए 52 रन। 52 रन अब तक स्कोर बोर्ड पर लगाए जा चुके। आखिरी ओवर मैदान पर चल रही है। 3 गेंदों का खेल अब तक समाप्त हो चुका है।
चौथी गेंद लेकर मिस्टर संजय ऑन बॉलिंग मारी। इस बार फिर से एक बार परफेक्ट मिडल ऑन द बैट पर गेंद को लेकर फेंक दिया है सीमा रेखा के बाहर। फिर से मिलेंगे 6 रन। एक बेहतरीन शॉट। इस बार बल्लेबाज योगी ऑन स्ट्राइक थे। आते आते पहली गेंद खेलने का मौका मिला था और इस पहली गेंद पर आक्रामक होते हुए नजर आ रहे योगी। इस गेंद को फेंक दिया है सीमा रेखा के बाहर और मिलते हुए 6 रन के साथ टोटल स्कोरबोर्ड पर 58 रन देखने को मिलते हुए। अभी भी इस आखिरी ओवर की 2 गेंदें आनी शेष है। देखना होगा इस 2 गेंदों में कितने रन से एकत्रित किए जाते हैं और कितने रन का लक्ष्य यहां पर खड़ा किया जाता है। ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार संजय। इस बार फुल टॉस गेंद थी। एक बेहतरीन शॉट देखने को मिल रहा है और डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में एक बेहतरीन 6 जड़ दिया है यहां पर बल्लेबाज योगी ने। छह रन। तो लगातार 2 गेंदें और दोनों ही गेंदों को सीमा रेखा के बाहर पहुंचाने का काम है यहां पर बल्लेबाज योगी करते हुए नजर आ रहे। बेहतरीन बल्लेबाजी। टीम का स्कोर देखा जाए तो 64 रनों पर जाकर पहुंच चुका है। अगली गेंद फिर से एक बार बेहतरीन शॉट है। इस बार आउट ऑफ द ग्राउंड। सड़क पे कड़क गेंद को फेंक दिया है सीमा रेखा के बाहर। मिलेंगे 6 रन और इस 6 रन के साथ इस पहली इनिंग की समाप्ति होती हुई टोटल स्कोरबोर्ड पर देखने को मिलते हुए 70 रन 70 रन ऑन द बोर्ड और 71 रन का लक्ष्य यहां पर रखा गया है टीम एसएस रियल टाइगर 11 के सामने। वन डाउन बल्लेबाज के रूप में देखने को मिले थे मिस्टर योगी। 3 गेंदें खेले और तीनों ही गेंदें मैदान के बाहर पहुंचाने का काम उन्होंने किया। क्या बेहतरीन बल्लेबाजी योगी की ओर से। 3 गेंदें और 18 रन पर नॉट आउट रहे। समृद्धी प्रदान करण्याचे मोलाचे योगदान असणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ ज्यांच्या आर्थिक धोरणामुळे तळागाळातल्या गरीब माणसाच्या हातात थोडी तरी आर्थिक सुबत्ता आली अशा महान अर्थतज्ञ मान्यश्री पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली। ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि इथे मात्र बघायला गेलं तर टार्गेट आहे ते म्हणजेच 70 बनवलेले आहेत
म्हणजे शेवटच्या 3 चेंडूवर षटकार जर आले नसते 3 तर कुठे ना कुठे 60च्या आत देखील पाहायला मिळालं असतं. परंतु इकडे मात्र बघायला 3 षटकार आले. हेमकांत आणि त्याच्या जोडीला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय यतीन यतीन पाटील आणि हेमकांत आपल्याला पाहायला मिळतोय. एक मुरब्या गावचा यतीन पाटील आणि त्याचबरोबर सातपाटी गावचा हेमकांत. दोन किनारपट्टीचे फलंदाजाला इथे मात्र आरपार चेंडू फेकण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. बॉलर आहे तो म्हणजेच डाव्या हाताचा सुरेश. चला मॅच सुरुवात करा. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये बनवायचे 71. आटोक्यात आहे टार्गेट परंतु थंड वातावरण झालेलं आहे. थोडं मात्र सीझन मात्र बघायला गेलं तर यावेळेस अनुकूल असते गोलंदाजासाठी. परंतु इकडे खराब चेंडू काय फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकाराने सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट. उत्तर दिले इकडे फलंदाजाला गोलंदाजाने. दुसऱ्या चेंडूवर परतावं लागेल. यतीन पाटील बॅक टू डगआउट. दोन धावेनिशी स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे 6 धावा धावपलकावर झाल्या जात. 3 चेंडू 6 धावा 71 बनवायचे आहेत. प्रत्येक षटकाचा विचार केला तर जवळजवळ 13 ते 14 ची सरासरी मेंटेन करायची. 13-14 टेनिस बॉलला मात्र मेंटेन होतात. ह्या धावा बनतायत. आपण कितीदा पाहिलेला एक ओव्हर मध्ये 3-3 4-4 षटकार देखील आलेले आहेत. आणि हा बघा हा फटका खूप चांगला आहे. अगदी मात्र आतमध्ये येऊन बॅटच्या रडार मध्ये प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक सरळ बॅटीने खेळला जातोय. यावेळेस धावा मिळतील 6 षटकार. करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र 71चं टार्गेट. पाठलाग सुरू आहे. धावसंख्या 12. पुन्हा एकदा खूप चांगला फटका. नशीब इकडे साथ देत नाही आहे. सरळ चेंडू आदळतोय स्टंपवर जाऊन. त्यामुळे मात्र सिंगल पाहायला मिळते. कुठे ना कुठे हा चौकार देखील मिळाला असता कारण की एक चांगला प्रॉपर टायमिंग झालं होतं. सरळ बॅटीने स्ट्रोक खेळला होता परंतु खूपच सरळ खेळला. त्यामुळे मात्र स्टंपवर चेंडून जाऊन आदळतोय 1 धाव. 1 धावेनिशी स्कोरबोर्ड विचार केला. स्कोरबोर्ड 13 पाहायला मिळते. चेंडूचा विचार केला. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजेच
5 शेवटचा चेंडू असेल. आजच्या दिवसातली शेवटची मॅच 6वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यस चेक केला जातोय पंचांकडून, मात्र रेफर आलेला आहे. पंच मात्र इकडे ओव्हरस्टेप चेक करा सांगतायत. येस सर. पाच चेंडू आणि 5 चेंडू मध्ये धाव्यांचा विचार केला तर धावा झाल्या त्या म्हणजेच 13. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला 13 धावा धावफलकावर आहेत. 71चं टार्गेट आहे. हेमकालचा फटका अगदी चांगला आहे, फक्त मात्र टायमिंग केलं या चेंडूवर. अगदी मात्र बघायला गेलं आतमध्ये आला, पाहिला वेट अँड वॉचचा फटका पाहायला मिळाला आणि चेंडूला पाठवलं लॉंग लेग रिजनला 6 धावेसाठी. षटकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 13. व्हॉलंटियर असेल, व्हॉलंटियरला विनंती आहे आतमध्ये जा. स्वान जे आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये त्यांना बाहेर काढा. वैभव आलेला आहे गोलंदाजी मार्कवर, प्रशांत आलेला आहे गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. येस ऍक्टिव्हाची चावी कोणाला सापडली असेल तर कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी मात्र चेंडू अंगावर जाऊन आदळतोय. डॉट चेंडूने सुरुवात करतोय. दुसऱ्या ओव्हरची पॉवर प्ले ऑन आहे. 19 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतंय. इथे लढतायत, इथे लढावं लागेल. बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीद वाक्य, रडायचं नाही तर लढायचं, प्रयत्न करावे लागतील. जीत मिले या हार ये नसीब की बात है, जीत मिले या हार ये नसीब की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. आणि 71 बनवले समोरच्याने 70 तर आपण देखील बनवू शकता. 10x हा चेंडू अगदी मात्र वेगाने जातो बाउंड्री लाईनच्या पार. आपण बघितलं पहिल्या ओव्हर मध्ये देखील 2 षटकार पाहायला मिळाले. स्विच इट, काय कमालीचा फटका खेळला हा. अगदी वेगाने चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावेसाठी चौकार. स्कोरबोर्ड 23-23. डीजे स्कोर कार्ड वर सरळ बॅटने फटका सजवला आहे. यावेळेस मिड ऑफला फील्ड होणार. नकार दिला कारण की इकडून एक नाही भेटणार, त्याला माहिती होतं. त्यामुळे मात्र चांगली कॉलिंग. डॉट चेंडू आलाय. धावेचा विचार केला, धावा 23. 71चं आव्हान आहे. 71 झाले, 23 झालेले आहेत. म्हणजेच इथून 48 बनवायचे आहेत. फुलटस आहे, सरळ फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी चान्स होता.
यावेळेस मात्र बघायला गेलं तर खराब चेंडू हाताळला होता, परंतु एकच धाव आली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24, 24 धावा धावफलकावर. मॅच झाल्यानंतर दोन्ही टीमच्या संघ मालकाला विनंती आहे की आयोजकाला भेटून जा. आयोजक संदीपजी राऊत, मॅच झाल्यानंतर दोन्ही संघाच्या संघ मालकाला विनंती आहे की संदीपजी राऊत यांना भेटून जा. फर्स्ट एड बॉक्स असेल तर घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. रिलीज स्प्रे. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 चेंडू झालेले आहेत आणि धावांचा विचार केला तर धावा झाल्या त्या 24. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. थोडी दुखापत मात्र गोलंदाजाच्या हाताला झाले. शॉर्ट चेंडू आहे, फटका इकडे चांगला आहे. बॅक टू बॅक मात्र यावेळेस मोठा हिट येत असताना हेमकांतच्या बॅट मधून किती धावा येतील टोटल बघूया. 6 इशारा येत आहे परंतु अजून विचार करूया. 6 धावा कन्फर्म केलेला आहे. यावेळेस मात्र इथे डिसिजन आलेला आहे षटकाराचा. 6 धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड पाहायला मिळते तो म्हणजेच 30. आता 41 बनवायचे आहेत. चेंडू असतील 19. 19 चेंडू 41 धावा. चेस ऑन आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी मात्र इथून दोन्ही बाजूला ही मॅच जाऊ शकते. ही दोन्ही बाजूला झुकू शकते. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलाय. पुन्हा एकदा रिझल्ट असेल बघूया. चौकार की षटकार शहानिशा करतायत पंच आणि पुन्हा एकदा षटकार येत असताना बॅक टू बॅक 2 षटकार. हेमकांत लगातार 3 चेंडू 3 षटकार खेचलेले आहेत. या मॅच मध्ये 2 बॅट्समन पाहायला मिळाले ज्यांनी लगातार 3 चेंडू 3 षटकार खेचले. म्हणजे षटकाराची हॅट्रिक ही तिसरी मारताना पाहायला मिळाले. यामध्ये हेमकांतचं नाव देखील ऍड होईल. 36 आपल्याला धावा पाहायला मिळतात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. या अगोदर पहिली हॅट्रिक अनिल बाणे या बॅट्समनने लगावली होती. त्यानंतर जर बघायला गेलं तर प्रीतम राऊतने हॅट्रिक लगावली षटकाराची आणि यानंतर हेमकांत भोईर. त्यानंतर त्या अगोदर योगी पाटील आणि आता मात्र हेमकांत भोईर. 4 जणांनी लगातार 3 चेंडू 3 षटकार खेचलेले आहेत. अशी 4 बॅट्समन आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक हॅट्रिक घेताना गोलंदाज पाहायला मिळाला SRG उर्वी 11 संघाकडून. गोलंदाजी मार्कवर येतोय. धावा झाल्या त्यामध्ये 36. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे 35. 2 ओव्हर मध्ये 36 बनवून टाकले. पॉवर प्ले अक्षरशः आपल्या बाजूने लावलेला इकडे बॅटिंग टीमने. यात काही वाद नाही. गोलंदाजी मार्कवर आहे. सुरेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीमला विनंती आहे बघा समोरच्या टीमवर अन्याय नाही झाला पाहिजे. अजूनही 3 ओव्हर फेकायचे आहेत आणि त्यांना चेंडू दिसला पाहिजे. हळूहळू सूर्यदेव मावळतीकडे जात असताना आपल्या दिशेने पुढे जात आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. वेळ कोणाचा गुलाम नाही मित्रांनो आणि इथे वेळेत खेळ होणं गरजेचं आहे. पहिला चेंडू फटका सजवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वाट बघत राहिला परंतु इकडे क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. 1 आणि 1च्या 2 येतील. अगदी बघायला गेलं तर कॅचचा प्रयत्न केला नाही. त्यावर थोडी नाराजगी गोलंदाजाकडून परंतु इकडे 2 धावा अंकित केला दोन्ही फलंदाजाने. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 38. 38 धावा धावफलकावर. स्कोर कार्ड वर पहिला चेंडू 2 धावा. स्लोवर चेंडू आहे. शॉर्ट मिड विकेट. इकडे डायरेक्ट हिट. हो परतावा लागला असतं. फ्रेम मध्ये देखील नव्हता इकडे विशाल. यावेळी डायरेक्ट हिटला मात्र परतावा लागला असतं. विशालला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला 39 धावा धावफलकावर. येणारे चेंडूचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 4. टोटलचा विचार केला तर 16 चेंडू बाकी आहेत
आणि 16 चेंडू मध्ये 32 बनवायचे आहेत, 32 धावा बनवायचे आहेत. 71 धावाचा पाठलाग सुरू आहे. लॉर फुलटॉस सरळ बॅटने फटका सजवलाय. या वेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024 हे भव्य दिव्य आयोजन डिसेंबर महिन्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये 3 दिवसाची स्पर्धा अगदी पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ हे सर्व प्लेयर्स आहेत, अनुभवी प्लेयर्स आहेत, टॅलेंटेड प्लेयर्स आहेत, गुणवत्ता प्लेयर्स आहेत आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांच्याकडे कॉन्फिडन्स लेवल हाय आहे आपल्याला पाहायला मिळते. कारण की प्रत्येक चढ उतार बघितलेत क्रिकेटमधले, अशी कोणतीच परिस्थिती नाही आहे ज्या परिस्थितीतून ते गेले नाही आहेत आणि तिथून मात्र मॅच जिंकलेले आहेत, कधी गमावलेल्या आहेत. बऱ्याचशा आठवणी मात्र ताज्या झाल्या असतील जेव्हा एकमेकांना भेटलेत. यावेळेस मात्र सरळ बॅटने गोलंदाज डोक्यावरून खेळला जातोय. नो चान्स, चौकार निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार 4 धावेसाठी डीजे. चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल 44. यावेळेस फटका फसलाय, इथे मात्र कॅच आउट होणार. थोडा डेंजर दिसत होता विशाल, मात्र इकडे शांत केलं विशालला. यावेळेस मात्र परतावा लागतंय, विकेट येतोय. कॉम्बॉक्स मध्ये पाठवा एक जण. बॉल किती झाले रे? 5 धावा, 5 चेंडू झालेले आहेत आणि धाव्यांचा विचार केला धावा 44. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. हरेश्वर आलेले आहेत नवीन फलंदाज. चांगला चेंडू मात्र हाताळला जातोय. इकडे
3 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावर. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 27 धावेची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा. स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीमला विनंती आहे, टीम मीटिंग करू नका, टीम मीटिंग्स नका करू, ही विनंती आहे. पंचाला देखील तिकडे आम्ही ताकीद करतोय की मॅच सुरू ठेवा, मॅच ऑन ठेवा लगेच. बॅट्समन टीम मीटिंग, बॅट्समनला देखील विनंती आहे, आपण देखील वेळ घेऊ नका, तुम्हाला अंधार होणार आहे. नवीन गोलंदाज योगी आपल्याला पाहायला मिळतोय. अब योगी के ऊपर है ये मैच कैसी होगी, कारण की महत्वपूर्ण षटक असेल हे. चेंडू आहेत 12 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. मॅच अगदी बॅलन्सिंग आहे, तारुकी कसरत दोनों तरफ आहे. बघायला गेलं तर बॅलन्सिंग मॅच आहे. इथून कुठेही जाऊ शकते, इथून फिल्डिंग टीमकडे देखील जाऊ शकते, इथून बॅटिंग टीमकडे देखील जाऊ शकते. पहिला चेंडू घेऊन यावेळेस गोलंदाज तयार होईल. योगी समोर आहे मात्र हेमकांत. खराब चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र इकडे चेंडू बीट केलाय फलंदाजाला. अगदी मात्र बघायला गेला तर ज्याप्रमाणे टप्पा पडल्यावर स्किट होतो चेंडू, तो स्किट झालाय. त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर इकडे बीट देखील झालाय. बॅट्समन स्किट आणि बीट या आपल्याला समीकरण पाहायला मिळालं या मागच्या चेंडूवर. अगदी लढत आहे यावेळेस. 5 टीम आपल्याला पाहायला मिळाल्या आजच्या दिवसात. उद्या 5 टीम असतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्पोर्टमॅन स्पिरिट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण बघू शकतात पाहिलं देखील नाही, इथे कोणाला विचारलं देखील नाही, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. खूप कमी आहेत खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळतात की एज लागल्यावर अंपायरच्या निर्णयाकडे लक्ष देत नाहीयेत, डायरेक्ट मैदान सोडतायत. आणि त्यापैकी एक हेमकांत भोईर आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये कुमार संगकारा असेल, त्यामध्ये आपण बघू शकता ते ॲडम गिलक्रिस्ट असेल, सचिन रमेश तेंडुलकर असेल, जे पंचाच्या निर्णयाची वाट बघत नाही राहायचे. जर आउट असेल तर मात्र डायरेक्ट मैदानाच्या एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या हेमकांत भोईरसाठी देखील. खऱ्या अर्थाने खेळावृत्ती असणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या अंगी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, तो म्हणजेच SS रिअल टायगर. आम्ही बघा नाव काही पण टाकून देऊया आता, तुम्ही तुमचा एक्स्ट्रा पाठवत जा, आम्हाला बॅट्समनची नावं नाही माहिती आहेत. बघा पेनल्टी देण्यास भाग पडू नका आयोजकांना, कृपया करून पाठवा. इथे नाव माहिती नाही बॅट्समनचं. काय गोलंदाजी सुरू आहे, सुपर. योगी यावेळेस मात्र अप्रतिम कामगिरी करतो, आपल्या टीमला ठेवतोय निरोगी असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस लोअर फुलटॉस हलका स्ट्रोक खेळलाय, अगदी जजमेंट चुकली. यावेळेस एक धाव. दोन धावेची स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 46 अपील आहे. डायरेक्ट पायावर चेंडू आदळला होता, परंतु पंच सांगता येते यावेळेस एज आहे, इनसाइड एज आहे. एक धाव असेल. खूप चांगली गोलंदाजी योगीची आतापर्यंत पाहायला मिळते. 5 मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. 47 मात्र धावफलकावर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल आणि 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये धावा बनवायचे. 24 7 चेंडू 24 धावा. स्ट्राईकला फलंदाज मिस्टर हरेश्वर केनी. यस, निहिल केनी यांचे वडील आपल्याला पाहायला मिळते, ज्याने PDTPL गाजवली, पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग गाजवली. मॅन ऑफ द टुर्नामेंट जो पाहायला मिळाला निहिल केनी, त्यांचेच वडील आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक ओव्हर मध्ये बनवायचे 23. यावेळेस आपण बघू शकतात शेवटचं षटक 23 धावेची गरज. मागचं षटक फक्त 4 धावा खर्च केला. अगदी मात्र सुपर गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजाकडून, योगीकडून.
शेवटचा षटक हाताळण्यासाठी गौरव आलेला आहे. 6 चेंडू 23 धावा, 4 मोठे हिट येतील का इथे मात्र बघूया. पहिला चेंडू, 3 महत्वपूर्ण चेंडू असतील. पहिले फटका इकडे फसला होता, लक्ष नव्हतं मला तर वाटते चित्रक्षकाचं. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, टू बाउंड चेंडू अडवला जातोय, थ्रो केला जातोय आणि इथे 2 धावा अंकित होतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 49 50 धावा धावपलकावर यावेळेस लागले जात आहेत. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 21 धावेची गरज. 5 चेंडू 21 धावेची गरज आहे. शॉर्ट चेंडू आहे, इकडे फटका चांगला आहे, इथे मात्र 6 धावा मिळतील. अगदी मात्र बघायला गेलं तर खराब चेंडू आणि इकडे कुठे ना कुठे मॅच मध्ये कलाटणी आलेली आहे. पानी को बर्फ बनने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ी कोशिश कर, थोड़ा जोर लगा, किस्मत के जंग लगे ताले को खुलने में वक्त लगता है. इकडे मात्र प्रयत्न करावे लागतील. अगदी मात्र सुपर फटका सजवलाय, वेळ बदलली जात आहे. दिवस मात्र इकडे समाप्तीवर आलेला आहे. मॅच देखील समाप्तीवर आलेली आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 15 बनवायचे आहेत. चर्चा करण्यास भाग पाडले या षटकाराने. रेश्वर किनी काय मॅच फिनिश करेल का. सिली मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळते, अगदी जवळ उभा केलेला आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. अगदी शेवटची मॅच रंगतदार मोड मध्ये येत असताना पुढे शॉर्ट चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस 1 पूर्ण होणार आणि ॲक्युरेट थ्रो. क्या बात आहे, या थ्रो साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम ॲक्युरेट थ्रो केलेला आहे यावेळेस क्षेत्ररक्षकाने. 1 धाव मिळेल. चेंडू 3 मध्ये 15 ची गरज, 3 मध्ये 14 ची गरज. यावेळेस षटकार येईल का. षटकार, प्रहार नाही. लॉंग ऑन रिझनला पकडलं जात आहे. विकेट पाहायला मिळतोय. बॅक टू डग आउट. आतमध्ये मिलिंद. चेंडू आहे, 2 धावा बनवायचे, 14. अगदी बाउंड्री लाईन जवळ प्रेशरचा कॅच घेतला जातोय, दबावाचा कॅच घेतला जातोय आणि महत्वपूर्ण कॅच होता. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 14 पाहिजेत. फटका स्विंग केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. काऊ कॉर्नरला थोडं खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. 1 मध्ये 10 ची गरज. कुठे ना कुठे 4थं षटक. चौथं षटक कुठे ना कुठे मॅच घेऊन गेलं योगीच असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे आपण बघू शकता जे 4 धावेचं षटक हाताळलं तिथे मात्र इकडे मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस षटकार नक्की आला, परंतु या 3 धावेने जी मॅच गेली चौकार आलाय. आणि यस, दोन्ही संघ मालकाला विनंती आहे की आपण आयोजकांशी भेटून घ्या. दोन्ही संघ मालकाला विनंती आहे आयोजकांशी भेटून घ्या. आणि इकडे आपण बघू शकता थोडक्यात का होईना परंतु मॅच गमावली इकडे एस रिअल टायगर सरपाडा संघाने आणि मॅच जिंकली. यावेळेस आपण बघू शकता